अगदी खुटखुटीत अशी ही नारळाची वडी बनवूया। बरेच जणींचं असं म्हणणं असतं की नारळाच्या वडीला जे आहे खुटखुटीत म्हणू नये, पण खुसखुशीत आणि कुरकुरीतच्या मध्ये जे असतो ना तो पदार्थ खुटखुटीत असतो असं मला तरी वाटतं। बाकी तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा। तर ही जी नारळाची वडी बनवायला जितकी सोपी आहे ना, संपवायला तितकीच पटापट संपते आणि त्यातल्या त्यात आठवडाभर जी आहे सहज टिकली जाते, कारण यामध्ये आपण थोडंसं दूध घालणार आहोत, तरीसुद्धा आठवडाभर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। तर इथे जे आहे मी 3 नारळ जे आहेत सोलून त्याची जी काळी पाट आहे ती काढून घेतली आणि अशा प्रकारे स्लाइसेस करून घेतलेले आहेत। आता यातल्या अर्धे स्लाइसेस जे आहे मिक्सर जारमध्ये घालून छान असं बारीक करून घेऊया। आता इथे ओबडधोबड बारीक न करता मस्त आपल्याला एकदम बारीक करायचं आहे, किंवा मग तुम्ही नारळ खवून घेतलं तरी सुद्धा चालेल। तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे दोन्ही सर्व जे नारळ होतं स्लाइसेसचं ते सर्व मी बारीक करून घेतलेलं आहे। आणि आता वाटीने आपण प्रमाण पाहूया। तर वाटीने प्रमाण यासाठी पाहायचं आहे की आपल्याला योग्य प्रमाणात जे आहे साखर घालायची आहे। तर पहिली वाटी घातली, त्यानंतर ही दुसरी वाटी आणि ही तिसरी वाटी, आणि 1 ते 1.5 चमचा जे आहे शिल्लक आहे। त्यानंतर इकडे नॉनस्टिक कढई घेतली, कढई तापवायला ठेवली, त्यामध्ये 3च चमचे जे आहे साजूक तूप घातले, यापेक्षा जास्त घातलेलं नाही आहे। 3 चमचे साजूक तूप घातलं, लगेच नारळ घातलं आपलं बारीक केलेलं आणि तुपामध्ये छान असं भाजून घेऊया। भाजताना गॅसची फ्लेम जी आहे लो ठेवायची, मंद आचेवर आपल्याला जे आहे नारळ भाजून घ्यायचं आहे। आपण जर मीडियम फ्लेम किंवा मग हाय फ्लेमवर नारळ भाजलं तर कलरसुद्धा बदलतो आणि हलका वाससुद्धा येतो करपट। आता नारळ का भाजायचं, तर नारळ जे आहे थोडंसं ओलसर असतं आणि त्यामध्ये थोडं जास्त मॉइश्चर असतं, पाणी असतं। जे नारळ आपण ओलं घेतलेलं असतं त्यामध्ये पाणी असतं, आणि जेव्हा आपण साखर घालून ज्यावेळेस आपल्याला नारळाची वडी बनवायला घेतो तर नारळातलं पाणी, साखरेचं पाणी आणि जे आपण दूध घालतो ते, त्यामुळं नारळ जे आहे अजिबातच साखरेचा जो पाक असतो शोषून घेत नाही। त्यासाठी इथे हलकं 5 ते 7 मिनटं जे आहे मंद आचेवर नारळ अशा पद्धतीने भाजून घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता, आता मी हातावर घेऊन दाखवते तुम्हाला, एकदम कोरडं असं नारळ जे आहे आपलं झालेलं आहे। आता खूप कोरडं न करता एकदम हलकं कोरडं ठेवायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता आधीच्या पेक्षा जे आहे नारळ छान पद्धतीने कोरडं झालेलं आहे। आधी जे आहे खूप ओलसर होतं आणि भाजून जे आहे अशा पद्धतीने मोकळं सुद्धा झालंय आणि कोरडं सुद्धा झालंय। तर 3 वाटी आपलं खवलेलं किंवा मग बारीक केलेलं जे मिक्सरमध्ये होतं ते नारळ होतं, आणि 1 वाटी साखर घेतली 3 वाटीला, आणि पाव वाटी दूध घेतलेलं आहे। यापेक्षा जास्त दूध मी घेतलेलं नाही, कारण नारळसुद्धा ओलसर आहे, त्यानंतर साखरेचं सुद्धा पाणी होणार, म्हणजेच की साखरेचं सुद्धा पाक होणार, आणि त्यामध्ये आणखीन आपण दूध घातलं तर आपली वडी जी आहे खुटखुटीत होण्याआधी पातळ होईल। त्यामुळं दुधाचं प्रमाण जे आहे पावच वाटी घेतलं। आणि आता इथे मीडियम फ्लेमवर सुद्धा मिक्स करू शकता किंवा हाय फ्लेमवर, फक्त हाताचा जे पट्टा आहे चालू ठेवायचा, म्हणजेच की मध्येच सोडून नाही द्यायचं, नाहीतर मग करपेल। तर हे बघा अशा पद्धतीने मीडियम फ्लेमवर मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान साखरसुद्धा शोषून घेतलेली आहे नारळाने, आणि दूधसुद्धा एकदम कन्सिस्टन्सी थिक झालेलं आहे। कढईसुद्धा सोडायला लागलेलं आहे, मी वरून ज्यावेळेस पाडते तर एकदम घट्ट आहे, अजिबात असं पडत नाही। तर इतकंच आपल्याला जे आहे थिकनेसपणा ठेवायचा आहे, यापेक्षा जास्त नको। तर हे बघा अशा पद्धतीने आपली नारळवडीचं जे सारण आहे तयार झालेलं आहे। इकडे एक डिश घेतली होती, त्याला तुपाने ग्रीस करून घेतली आणि नारळवडीचं जे सारण आहे ते एका डिशवर काढून घेतले। आता इथे तुमच्याकडे ट्रे असेल तर तुम्ही ट्रे घ्या, किंवा मग आणखीन काही असेल वडी करण्यासारखं तर ते घेतलं तरी सुद्धा चालेल। आणि नाही असेल काही तर नॉर्मली डिश किंवा प्लेट, ताट सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असतं, ते घ्या उत्तमरित्या, फक्त थोडंसं तुपाने ग्रीस करून घ्या। आणि हे बघा अशा पद्धतीने नारळवडी जी आहे थापून घेतलेली आहे। आता मी काय झाले, माझ्याकडून वेलची घालायला मी विसरलेली, म्हणून मी थोडीशी वरूनच भरभरली। तुम्ही हातमध्ये सुद्धा वेलचीचे दाणे घातले तरी सुद्धा चालेल। त्यानंतर पिस्ताचा जो चुरा आहे तो घातला किसून, आणि त्यानंतर काही ड्रायफ्रूटचे तुकडे। आता तुम्ही इथे आवडीनुसार चारोळी, गुलाब पाकळ्या किंवा मग आणखीनही केसरचे धागे वगैरे तुम्हाला काय आवडेल तुम्ही त्याने गार्निश करू शकता। थोडंसं हलकं दाबून घेतलं म्हणजे ड्रायफ्रूट जे आहे छान आतमध्ये दाबून राहतील, पडले जाणार नाही। आता याला 1 तास रूम टेम्परेचर आणि अर्धा तास जे आहे फ्रीजमध्ये आपण सेट करून घेऊया।
आता जर बाहेर ठेवायचं असलं तर 1 तास ठेवा, फ्रीजमध्ये ठेवायचं असलं तर अर्धा तास ठेवा, सहज सेट होते. आणि हे बघा, अशा पद्धतीने आपली नारळवडी सेट झाली. लगेच वड्या पाडून घेऊया आणि खुटखुटीत अशा ही नारळवडी तयार झालेली आहे. एकदम बनवायला सोपी आहे आणि संपवायला पटापट संपते. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीजसाठी.